यांना यांच्या विचलन शब्द मला माझा पंचांग प्रणाम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर ज्यांनी संपूर्ण भारतभर भीमज्योत काढून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला, त्या बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून एक आदर्श समाज निर्माण केला. ते बौद्ध धर्माचे जनक चैत्यभूमीचे शिल्पकार स्वतः माझे सामने पंडित काश्यप्पा, कालकथेत सूर्यपुत्र भायासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस कार्यास पंचांग प्रणाम. ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला जातो, त्या धर्म संस्थेच्या विद्यमान संरक्षिका आदरणीय महाउपासिका मेहरता आंबेडकर यांना यांच्या धर्मकार्यासाठी माझा पंचांग प्रणाम. संस्थेचे ट्रस्टीचे चेअरमॅन डॉक्टर हरेशजी रावलिया, संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रमोदीजी पाटील, संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, संस्थेचे ट्रस्टी आणि संमेलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांनी सप्रेम जयभीम करून आजच्या महामंगल वर्षावाच्या महामंगल पर्वामध्ये त्यांचं आजचं 6वं पुष्प आहे. ते मुंबईच्या महिला सचिवा स्वतंत्र गायकवाड ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई प्रदेशमध्ये वर्षावास प्रवचन मालिका राबवली जाते. ते मुंबई प्रदेशचे संसद विभागाचे उपाध्यक्ष आणि वर्षावास मालिकेचे अध्यक्ष आदरणीय ढोबळे गुरुजी, तसेच मुंबई प्रदेशचे संघटक प्रशिक्षण विभागाचे सदस्य गायकवाड गुरुजी, मुंबई प्रदेशचे संस्कृत विभागाचे सचिव कांबळे गुरुजी, मुंबई प्रदेशचे उपाध्यक्ष चैत्यभूमीचे व्यवस्थापक आदरणीय प्रत्यक्ष कांबळे गुरुजी, तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे पूजनीय भंते सुमित मोदीजी, तसेच पूजनीय भंते शामेर मेहता धामोजी यांना माझा पंचांग प्रणाम. संस्थेचे मुंबई प्रदेशचे संघटक गायकवाड गुरुजी आणि सर्व शिबिरार्थी बौद्धजनांना, तसेच त्या ठिकाणी उपस्थित असलेले श्रीसंपन्न गुणसंपन्न उपासक उपासिका बालबालिका या सर्वांना सविनय सप्रेम जयभीम करतो. आजचं वर्षावास मालिकेचं 6वं पुष्प या ठिकाणी गुंफलं जाणार आहे. आजचा विषय आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या विषयाच्या शिक्षिका आहेत मुंबई प्रदेशच्या महिला सचिव आदरणीय स्वातंत्र्य गायकवाड यांचा हा विषय आहे. संस्थेच्या नियमानुसार या ठिकाणी या जगात दुःखितांना दुःखमुक्तीचा मार्ग दाखवणारे, स्त्रियांनाही ज्ञान आणि मुक्तीचा मार्ग दाखवणारे जगतवंदनीय जगद्गुरु तथागत भगवान बुद्ध भारतीय संविधानाबरोबर संपूर्ण भारताची निर्मिती करत शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा महान विचार संपूर्ण जनतेला देणारे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना त्रिवार पंचांग प्रणाम. त्याचप्रमाणे या महामानवांना साथ देणाऱ्या ग्रहत्याग करतच आहात तर जगाच्या कल्याणाचा मार्ग शोधा असे विचार मांडणाऱ्या माता यशोधरा, त्याचबरोबर साहेब तुम्ही येथील काळजी करू नका, मी येथे गंभीर आहे, तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या असं त्यांना प्रेरणा देणाऱ्या माता रमाई या आदर्श मातांना सुद्धा माझा त्रिवार पंचांग प्रणाम. त्याचप्रमाणे तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या विद्यमान संरक्षिका महाउपासिका मीराताईजी यांच्या भारतभर चाललेल्या धम्ममंगल कार्यास देखील माझा त्रिवार पंचांग प्रणाम. या संस्थेचे कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या धम्म कार्याला देखील माझा सविनय जयभीम. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसेवा आणि भारतीय बौद्ध महासभेचे सल्लागार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या धम्म कार्याला देखील माझा सविनय जयभीम. त्याप्रमाणे आजच्या वर्षावास प्रवचन मालिकेनिमित्त वर्षावास ज्यांनी या चैत्य स्तूपात येण्याचा निर्धार केला असे पूज्य बंदे ए सुमित मोदी आणि त्यांच्या संघात देखील माझा त्रिवार पंचांग प्रणाम. त्याप्रमाणे या वर्षावास प्रवचन मालिकेचे अध्यक्ष संस्कार विभाग उपाध्यक्ष विलास डोबळे गुरुजी,
त्याप्रमाणे या ठिकाणी संघटक भरत गायकवाड गुरुजी, महादेव गायकवाड, सूरज चव्हाण, त्याप्रमाणे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या केंद्रीय शिक्षिका छायाताई गोक्षे, सुनीताताई मस्के, शालिनीताई गवळी, निर्मलाताई गवळी, या सर्वांना येथे उपस्थित असलेले सर्व केंद्रीय शिक्षक शिक्षिका, श्रामणेर बौद्धाचार्य, नवनिर्मित बौद्धाचार्य, उपासक उपासिका, सर्वांना माझा सविनय जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न कसे हा विषय लिहिताना मला खरोखर सुरुवात कुठून करावी हे समजत नव्हतं, कारण बाबासाहेबांच्या जीवनावर या ठिकाणी लिहायचं. सुरुवातीला असं वाटलं होतं हा विषय मी निवडला, अतिशय सोपा विषय आहे, बाबासाहेबांचं सांगायचं आहे, खूप सोपं वाटलं. परंतु लिहिताना म्हटलं सुरुवात कुठून करावी हेच मला सुचलं नाही. गरज ही शोधाची जन्मी असते. या युक्तीप्रमाणे थोडंसं चिंतन मनन केल्यावर लक्षात आलं आपण महापरिनिर्वाणापासून लिहायला सुरुवात करावी. खरं तर हा विषय लिहिताना महापरिनिर्वाणापासून विषय लिहायचा म्हटलं थोडंसं मनाला अवघड वाटलं, परंतु पुन्हा एकदा विचार केला तेच योग्य आहे असं वाटलं. कारण जिथे जन्म आहे तेथे मृत्यूही आहेच. जन्म आहे तिथे मृत्यू आहे. जीवनाबरोबर अंततः प्रत्येकाचा ठरलेलाच असतो. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचा अंत होत असताना तो जीवनात जो संघर्ष करत असतो, जे कार्य करत असतो ते देखील मोलाचंच असतं. जन्मास आल्यानंतर अंतिम क्षणापर्यंत जी व्यक्ती जीवनात संघर्ष करत निर्भयपणे लोकोपयोगी कार्य करते ती मृत्यूनंतरही लोकांच्या जीवनात हृदयात घर करून राहते. तिच्या कार्यामुळेच ती लोकाभिमुख होत असते, प्रसिद्ध होते. असे असले तरी काळानुरूप प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ती लोक विस्मृतीत जात असतात. काळाबरोबर काही जण आठवडाभर सुद्धा लक्षात राहत नाही, तर काही जण जास्तीत जास्त प्रसिद्ध व्यक्ती सुद्धा 20 ते 25 वर्षच स्मृतीत राहते. परंतु त्यापेक्षा जास्त कोणीही स्मृतीत राहिलेला अजूनपर्यंत तरी इथे जाणवत नाही. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समकालीन असलेले स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी लढाई केलेली, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नोंदवलेले असे अनेक कार्यकर्ते आहेत जे आज लोकांना आठवत देखील नाहीत. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले बाबासाहेबांना समकालीन असलेले माणसे असले तरी त्यांच्या स्मृती दिनास लोकांना जमवावं लागतं, आवर्जून बोलवावं लागतं. ती सुद्धा 10 ते 15 माणसंच येतात, अधिक नाही. परंतु 6 डिसेंबर, फक्त 6 डिसेंबरच कशाला, या चैत्य स्तूपात जर वर्षभर बघितलं तर प्रत्येक दिवशी माणसांची रीघ लागलेली असते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाण दिनास तर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या तरुणांचीच नाही तर वृद्ध माणसे, स्त्रिया, लहान मुले यांची संख्या मोजदाद करणेच अशक्य होते. केवळ 6 डिसेंबर एकच दिवस नाही तर 1 तारखेपासून 9 तारखेपर्यंत पूर्ण जर 10 दिवसाचा वेळ बघितला तर या फक्त तरुण नाही, धडधाकट नाही तर अगदी वयोवृद्ध आहेत, अपंग आहेत, ज्यांना धड चालता येत नाही, ज्यांचं हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे, किडनीचं ऑपरेशन झालेलं, अनेक आजाराने ग्रस्त आहेत, अशी लोक सुद्धा 6 डिसेंबर या दिवशी श्रद्धास्थान आंधळेपणाने नाही, अंधश्रद्धा म्हणून नाही, कर्मकांड म्हणून नाही, तर केवळ बाबासाहेबांप्रती असलेली श्रद्धा, या श्रद्धेमुळेच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात. यांच्या महापरिनिर्वाणाला 66 वर्षापेक्षा अधिक काळ उलटला तरी देखील आज लोकमानसात बाबासाहेबांची प्रतिमा तितकीच ताजी आहे जणू काही आज देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या इथे जिवंत आहेत, आमच्या समोर उभे आहेत. आणि अशा प्रकारेच बाबासाहेबांचा अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लोकांची रांग पाहता
लाखो लोक या ठिकाणी अभिवादनाला येतात. शिस्तबद्ध पद्धतीने कुणाचा द्वेष करत नाही, राग करत नाही. रेशनच्या लाईनीत पुढे जाण्यावरून भांडणं असतात, पण या लाईनीत प्रत्येक जण शिस्तीने दर्शन घेत असतो. केवळ 1 मिनिट चैत्य स्तूपात दर्शन मिळते, 1 मिनिटापेक्षा कमी काळ, नुसतं एक फेरी मारणं इतकं. तरी त्यासाठी लोकांची या ठिकाणी अभिवादनाला येणाऱ्या लोकांची रीघ लागलेली असते. फक्त अभिवादन करायला येणाऱ्या लोकांची नाही, तर या स्थळात या चैत्यभूमीत सेवा द्यायला यायचंय यासाठी 1-2 महिने आधी लोक नंबर लावत असतात की आम्हाला सुद्धा या चैत्य स्तूपात दर्शन घ्यायचंय. या चैत्य स्तूपात जितकी सेवा देता येईल तितकी द्यायची आहे. आणि हे जर सर्व बघितलं तर याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की बाबासाहेबांनी या लोकांसाठी जे कार्य केलंय ते अतुलनीय आहे. आणि म्हणूनच ही लोक, ही जनता येते त्या विचारांनी, त्या प्रेरणेनेच येते. फक्त चैत्यभूमीवरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जनता येते असं नाही. या दिवसात ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतली ती नागपूरची भूमी सुद्धा माणसाने फुलून गेलेली असते. या दीक्षाभूमीवर सुद्धा लोकांची रीघ लागलेली असते. त्यांनी फक्त बौद्ध समाजासाठीच कार्य केलं, दलितांसाठीच कार्य केलं असं नाही, तर भारतातील तमाम लोकांसाठी, भारतातील प्रत्येक स्त्रियांसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी कार्य केलेले आहे. ते फक्त भारतातच मर्यादित नाही, त्यांच्या कार्याला जगात सुद्धा कुठेही तोड नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगात महान ठरलेले आहेत. त्यांच्या विचारांचा प्रभाव अनेक देशांमध्ये पोहोचलेला आहे. म्हणूनच जगातील अनेक देशात बाबासाहेबांची जयंती जोमाने केली जाते. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न कसे हे त्यांच्या कार्यातील विविध घटनांमुळे आपल्याला ओळखता येते. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तिमत्व पाहिलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची विद्वत्ता. प्रचंड अशी विद्वत्ता हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं विशेष वैशिष्ट्य होते. ते स्वावलंबी, स्वाभिमानी, शिलाचारी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नीतिमत्तेला अत्यंत महत्त्व देत असत. पुस्तकांविषयी त्यांची खास मैत्री होती, म्हणून तर त्यांनी पुस्तकांसाठी खास राजगृहच बांधलं. ते सर्वाधिक ज्ञान आणि शील यास महत्त्व देत होते. त्यांच्याजवळ स्वयंप्रज्ञा होती. आज विश्वामध्ये ज्या ज्या महामानवांचा वैचारिक वारसा संशोधन करावा, जतन करावा, त्यांचं संवर्धन करावं असं म्हटलं जातं, त्या मोजक्या व्यक्तींमध्ये 1 नंबरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव अग्रगण्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्षमय इतिहास बघितला तर त्यांच्या जीवनातील संघर्षाला अगदी त्यांच्या लहानपणापासूनच सुरुवात झाली. त्यांनी लहानपणापासूनच अस्पृश्यता अनुभवली होती. विद्वत्ता असून देखील वर्गाबाहेर बसून त्यांना शिकावं लागलं होतं. शाळेत पाणी असून देखील शिपायाने पाणी दिल्याशिवाय त्यांना पाणी पिता येत नव्हतं. इतरांप्रमाणे त्यांचे केस नावी कापत नव्हता. त्यांना फळ्यावर अभ्यास लिहिता येत नव्हता. त्यांना संस्कृत भाषा शिकायची होती, पण ती देवाची भाषा आहे, अस्पृश्याने शिकवू नये असं सांगितलं. त्यामुळे नाईलाजाने त्यांना पारशी भाषा शिकावी लागली. वेटिंग फॉर पिझ्झा यात त्यांनी अस्पृश्यतेबद्दल अनुभवलेले स्वतःच्या हस्ताक्षरात त्यांनी ते लिखाण केलेले आहे. स्वतः या पुस्तकाचे ते लेखक आहे. यात त्यांनी त्यांचा आत्मकथाच लिहिलेली आहे. व्यक्तीचा, समाजाचा, देशाचा विकास करायचा असेल तर त्यासाठी शिक्षणाला म्हणजे ज्ञानाला अतिशय किंमत आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानत. डॉक्टर बाबासाहेबांनी शिक्षणाला अतिशय महत्त्व दिलं. ज्ञान ही सर्वोच्च संपत्ती आणि सर्वोच्च शक्ती आहे. त्यामुळे त्यांनी जो लढा उभारला तो भावनेच्या भरातील नव्हता,
तर तो आंदोलनातील एक आशय होते, एक तत्वज्ञान होते. म्हणूनच त्यांनी उभारलेल्या पहिल्या संस्थेचं बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेचं ब्रीदवाक्यच होते, शिका, चेतवा आणि संघटित करा. हे ब्रीदवाक्य जगातील कुठल्याही क्रांती करून इच्छिणाऱ्या समाजाने जाहीरनामा मानावा असंच हे वाक्य आहे. माणसांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून त्यांना उभे करणे हा त्यांचा मूलगामी संशोधनाचा विषय होता. त्यांनी समाजातील जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, अर्थव्यवस्था याच्याच मुळाशी जाऊन त्याचं उत्खनन करायचं सुरुवातच केली होती. आणि त्यामुळेच त्यांनी जे विषय शिक्षणासाठी निवडले होते ते त्याच्यावरच आधारित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोर संशोधक होते, प्रखरतावादी व निर्भीड व्यक्तिमत्वाचे होते. त्यांना ज्यावेळी शिक्षणासाठी परदेशी जायची संधी मिळाली त्यासाठी त्यांनी जे विषय निवडले, अर्थशास्त्र, मानवशास्त्र, इतिहासशास्त्र, राज्यशास्त्र हे त्यांनी निवडलेले विषय होते. इतिहासाचे कोलंबिया विद्यापीठात इतिहासाचे व मानववंशशास्त्राचे संशोधन करत असताना त्यांनी 1915 साली कास्ट इन इंडिया म्हणजेच भारतातील जाती हा संशोधनात्मक प्रबंध लिहिला. प्राध्यापक सेलिग्मन, त्यांचं पूर्ण नाव होतं एडविन रॉबर्ट अँडसन सेलिग्मन, हे प्रसिद्ध त्या काळचे नोबेल पारितोषिक विजेते असून अर्थतज्ञ देखील होते, ज्यू धर्मीय होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना PhD साठी हेच मार्गदर्शक देखील होते. PhD साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विषय निवडला होता, भारताचा राष्ट्रीय लाभांश, इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन, हा विषय त्यांनी निवडताना त्याचा सखोल अभ्यास केला. 1913 पासून 17 पर्यंत अथक परिश्रमाने दिवस रात्र एक करून त्यांनी हा प्रबंध पूर्ण केला. हा प्रबंध लिहिला त्यावेळी त्यांचं वय होतं 25 वर्ष. म्हणजे वयाच्या 25व्या वर्षी इतिहासाचं संशोधन करत अतुलनीय असा त्याने हा प्रबंध लिहिला. या प्रबंधात कुणाला खुशामत करावं म्हणून त्यांनी खोटी स्तुती केली नाही किंवा कोणाला खाली पडायचं म्हणून त्याचं विश्लेषण केलं नाही, तर जे काही सत्य आहे त्याचीच मांडणी केली. या त्यांनी प्रखर आणि निर्भीडपणे ब्रिटिश साम्राज्यशाहीचे सरकार, हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश पार्लमेंट मधील सेक्रेटरी आणि भारत मंत्री यांच्या मार्फत कारभार कसा करत आहे, त्याच्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा, भारतीय जनतेशी होत असलेली पिळवणूक कशी करत आहेत, यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशझोत टाकला. त्याप्रमाणे या ब्रिटिश पार्लमेंटचा अंदाजपत्रक कधी आलं, प्रांतिक अर्थव्यवस्था कशी सुरू झाली, त्याचा विस्तार कधी झाला, याचा अभ्यासपूर्ण विवेचन करून सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले. जगातील निरनिराळ्या देशातील नागरिकांना कराचे ओझे कसे वाहावे लागत आहे याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही कर, केंद्र सरकार कर, स्वराज्य कर, स्थानिक कर या सर्वांचीच त्यांनी छाननी करून त्या काळातील अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जगभरातील लोकांना उपयोगी पडेल असाच हा महान ग्रंथ लिहिला. याविषयी प्राध्यापक एडविन सेलिग्मन यांनी गौरवोद्गार काढले की ग्रंथास प्रस्तावना देखील त्यांनी केली. हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांना समर्पित केला. कोलंबिया विद्यापीठात व भारतातील शालेय जीवनात यातील विसंगती बाबासाहेबांना जाणवली. या ठिकाणी समानता होती, उच्च नीच अस्पृश्यता असा भेदभावच नव्हता. येथील प्रत्येक प्रोफेसर विद्यार्थ्यांना आत्मीयतेने शिकवत होते. प्रोफेसर एडविन तर समता स्वातंत्र्य या भूमिकेवर नेहमीच चर्चा करत शिकत, त्यामुळेच
बाबासाहेबांना नवचैतन्य मिळाले होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठात त्यांना काही समस्या देखील निर्माण झाल्या. त्या समस्यांवर मात करत या विद्यापीठात त्यांनी 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण केला. या 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण करत त्यांनी MSc, DSc आणि बॅरिस्टर या 3 पदव्या मिळवल्या. DSc साठी त्यांना प्रॉब्लेम ऑफ रुपीज, रुपयांचा प्रश्न हा सर्वोत्तम प्रबंध लिहिला. या ग्रंथात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांच्या भारतातील अर्थव्यवस्थेबद्दलची भूमिका प्रखर आणि स्पष्टपणे मांडल्या होत्या. म्हणून त्या काळी त्या ब्रिटिश सरकारने बाबासाहेबांना DSc हा पुरस्कार नाकारला. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मला हा पुरस्कार नाही मिळाला तरी चालेल, पण मी माझ्या लेखनात कुठेही बदल करणार नाही. बाबासाहेबांच्या विद्वत्तेसाठी हा पुरस्कार सर्वोत्तम होता, तरीही बाबासाहेबांनी कुठेही कमीपणा घ्यायचा नाही या विचाराने तो नाकारला. त्यानंतर प्रोफेसर एडविन, प्रोफेसर कॅनन यांच्या सल्ल्याने त्या प्रबंधातील जी प्रखरता होती ती सौम्य करून हा निबंध त्यांनी पुन्हा लिहिला आणि त्यानंतर त्यांना DSc ही पदवी मिळवली. या ग्रंथाच्या आधारे जगातील अनेक अभ्यासक अर्थशास्त्राचा अभ्यास करत आहेत. 1935 साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेची स्थापना झाली. या बँकेच्या स्थापनेत देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा आहे. आणि ही बँक फक्त हीच बँक नाही, भारतातील तमाम बँका, भारतातीलच कशाला भारताबाहेर बँका देखील बाबासाहेबांच्या या ग्रंथावर त्यांचं अर्थशास्त्र चालत असतं. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी काय केलं, या देशासाठी योगदान काय होतं, तर बघा, सिद्धार्थ गौतमाने वयाच्या 29व्या वर्षी युद्ध होऊ नये, आपापसातील कलह मिटावा, यासाठी रक्तपात होऊ नये म्हणून त्यांनी गृहत्याग केला, परिव्राज्या घेतली. त्यावेळी त्यांचं वय होतं 29 वर्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लोकांना इथे अस्पृश्यता भोगावी लागते तरी त्यांना बोलण्याचं धाडस नाही. अशा या मोक्यांना वाचा फोडावी म्हणून वयाच्या 29व्या वर्षी 1920 साली जातीभेद, विषमता, अन्याय, अत्याचार या विरुद्ध आवाज उठवून 31 जानेवारीला मूकनायक पाक्षिकातून मुक्यांना वाचा फोडण्याचं काम केलं. 21 मार्च 1920 ला छत्रपती शाहू महाराज 21 मार्च 22 मार्च 1920 ला छत्रपती शाहू महाराज यांनी उद्गार काढले, बहिष्कृतांनो, तुम्ही तुमचा खरा नेता शोधून काढला. प्रत्येक जमात हा त्यांचा नेता शोधून काढत असते. पक्षी पक्ष्यांमधला नेता शोधते, प्राणी प्राण्यांमधला, तसाच तुम्ही तुमचा नेता शोधून काढला आहे. डॉक्टर आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही तर आणि पुढे जाऊन हे हिंदुस्थानचे पुढारी होतील, असे उद्गार छत्रपती शाहू महाराजांनी काढले. डॉक्टर आंबेडकरांना शिक्षण घेत असतानाच जातीभेद, उच्च नीचता, अस्पृश्यता निर्माण होण्यामागे अज्ञान आणि दारिद्र्य आहे याची जाणीव झाली होती. समाजातील बहुसंख्य बहुजन त्यांच्या मुलांनी शिकावे, संघटित व्हावे म्हणून बाबासाहेबांनी वसतिगृह, शाळा, कॉलेजेस काढली. सर्व मुलांना त्यांनी शिक्षणाचे महत्त्व कळावे म्हणून वेळोवेळी मार्गदर्शन देखील केले. ज्ञानी विचारी माणूस ज्या प्रकारे आपल्या ज्ञानाचा सदुपयोग करतो समाज कल्याणासाठी, त्याप्रमाणेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्व विषयात मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून समाजातील अज्ञान, अंधकार, दारिद्र्य दूर करून ज्ञानाचा प्रकाश देण्याची तळमळ लागून राहिली होती. समाजात जागृती करून त्यांचा विकास करण्याची त्यांची इच्छा होती. प्राचीन काळापासून ज्ञानार्जनाचा मार्ग
फक्त आणि फक्त ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या त्रिवर्गातील पुरुषांनाच होता. स्त्री आणि शूद्र यांना तो नाकारला होता. तथागत भगवान बुद्धांनी भिक्खुनी संघाची निर्मिती करून समानता दाखवली. त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण सर्वांना मिळालेच पाहिजे म्हणून प्रयत्न केला. त्यासाठी मुलींसाठी सक्तीचं आणि मोफत शिक्षण सुरू केलं. त्यामुळे आजची स्त्री प्रगत आहे, सर्व देशात कार्यरत आहे. जर आपण बघितलं कल्पना चावला या चंद्रावर जाऊन पोहोचल्या. इंदिरा गांधी विधवा असून देखील भारताची पंतप्रधान झाली. प्रतिभाताई पाटील या भारताच्या राष्ट्रपती झाल्या. जर हे बघितलं तर प्रत्येक स्त्री प्रगती पथावर आहे. डॉक्टर, इंजिनियर, वकील सर्व क्षेत्रात स्त्री कार्यरत आहे. हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांनी दिलेलं स्त्रियांना स्वातंत्र्य आहे. यामुळेच दुसऱ्या कुणावर अवलंबून न राहता स्वतःचे कार्य केले पाहिजे या विचारांचे बाबासाहेब होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणतंही कार्य करताना कधीच दुसऱ्यांवर अवलंबून राहिलं पाहिजे, म्हणजे दुसऱ्यांनी कार्य करावं आपण शांत बसावं असं कधीच नव्हतं. कोणताही विषय असो बाबासाहेब स्वतः हाताळत असेल. प्रत्यक्ष कृतीवरच त्यांचा भर असे. म्हणूनच ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री होते त्यावेळी त्यांनी कामगार हिताचे कार्य केलं आणि यासाठी खाण कामगारांची स्थिती जाणण्याकरता स्वतः 400 फूट खोल खाणीत स्वतः उतरून तेथील स्त्री वर्गाची इतर खाण कामगारांची परिस्थिती जाणली. त्याते स्त्री वर्गाला होणारी नामुष्की कशी आहे हे जाणलं आणि त्यानंतर 18 तास काम करण्याविरुद्ध त्यांनी निवेदन केले. कामाचे तास कमी केले. प्रेग्नन्सी, आजारपण इत्यादी सारख्या अनेक रजा बाबासाहेबांमुळे आज मंजूर झाले आहेत. स्त्री वर्गालाच नाही तर पुरुष वर्गाला देखील अनेक सुट्ट्या मिळत आहेत. जलनीती तज्ञ असल्यामुळे पाण्यासाठी पहिल्यांदा जर बघितलं तर महाडचा सत्याग्रह हा पाणी हे सर्वांनाच मुबलक मिळालं पाहिजे. पाणी निसर्गाने दिलेलं क्षेत्र आहे, त्याच्यावर कुणा एकट्याची मक्तेदारी नाही. कायद्याच्या कचाट्यात राहून कायद्याचं पालन करतच बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह केला. त्याचबरोबर जलनीती तज्ञाचा अभ्यास करून ओला सुका दुष्काळामुळे शेतकऱ्यांची होणारी वाताहत पाहून त्यात होणारी वित्तहानी, जीवितहानी पाहून त्याच्या उपाययोजना म्हणूनच जलनीतीचे संशोधन पूर्ण करून दामोदर व्हॅली प्रकल्प असेल, नद्याजोड प्रकल्प असेल, याद्वारे बहुउद्देशीय सेवा योजना, वीज निर्मिती, जलसिंचन, जलवाहतूक विकास योजना यासारख्या योजना बाबासाहेबांनी राबवल्या. जनकल्याणासाठी पाणी जतन करणे, संवर्धन करणे यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतका सखोल विचार कुणीही केला नसेल. इतिहासाचे अवलोकन करून मानवी इतिहासासाठी केलेला संघर्ष त्यांनी इतिहासाचे अवलोकन वस्तुनिष्ठ संशोधकाप्रमाणेच केले. भारताच्या इतिहास जर पाहिला तर क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. सिंधू संस्कृतीच्या मुळापर्यंत बाबासाहेब गेले. आर्य आक्रमणाचे स्वरूप त्यांनी स्पष्ट केले. तथागत भगवान बुद्धांनी त्या काळात जी केलेली क्रांती होती त्या क्रांतीला पुष्यमित्र शृंगाने प्रतिक्रांती करून भगवान बुद्धांचे विचार नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मध्ययुगातील कालखंडात वारकरी संप्रदाय निर्माण झाला. शिवरायाने क्रांती केली. त्या क्रांतीला पेशवाईने प्रतिक्रांतीने नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रतिक्रांतीच्या विरोधातच 1818 साली 500 महारवीरांनी भीमा कोरेगावला 1 जानेवारीला क्रांती करून ही पेशवाई नष्ट केली. डॉक्टर आंबेडकरांनी या सर्वच क्रांतीचा अभ्यास केला, त्याचा प्रतिक्रांतीचा अभ्यास केला आणि त्यात संशोधन करत असतानाच या क्रांतीवीरांनी ज्या क्रांतीचा आणि शौर्य स्तंभाचा अभ्यास करत भीमा कोरेगावला जाऊन तेथे अभिवादन केले. अशा अविरत चालणाऱ्या संघर्षाचे प्रेरणा स्रोत
बाबासाहेबांनी समाजापुढे ठेवले. ते म्हणतात, ज्या समाजाला आपला इतिहास माहित नसतो त्या समाजाला भवितव्यच नसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे शिल्पकार आहेत. ते शिल्पकार म्हणजे भारत निर्माते बनले. 20 ऑगस्ट 1917 ला भारताला क्रमाक्रमाने स्वातंत्र्य देण्याची घोषणा ब्रिटिश सरकारने केली होती. त्यासाठी 1927 ला सायमन कमिशन देखील भारतात आले होते. या सायमन कमिशनला काळे झेंडे दाखवण्यात आले. याचं मूळ कारण होतं, हे सायमन कमिशन बाबासाहेबांना भेटून येते अस्पृश्यांची जी वाताहत होत आहे ती त्यांना कळू नये. म्हणजे येथे साम्राज्यशाहीने जे धुमाकूळ घातलेला आहे तो सायमन कमिशनला कळू नये हाच त्यामागचा उद्देश होता. त्यामुळे त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यामुळे प्रधानमंत्री लॉर्ड बर्कनवेल त्या काळी संतापले व सर्व पक्ष सहमत असे संविधान देण्यास हा भारत असमर्थ आहे असे ते म्हणाले. 1928 ला नेहरूंच्या अध्यक्षतेखाली वरील विधानाला प्रत्युत्तर म्हणून मसुदा समिती देखील निर्माण करण्यात आली. परंतु असे असून देखील नेहरूंची मसुदा समिती संविधान बनवू शकले नाही. 16 मे 1946 ला त्रिमंत्री योजनेनुसार भारतीय राज्यघटना करण्यात येईल असे सांगितले गेले. 1946 मध्ये प्रांतिक कायदे मंडळातून घटना समितीचे सभासद निवडले जातील असे देखील जाहीर केले. मानसिक शारीरिक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी अनेक शोषित पीडितांना वाटत होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच भारताच्या या घटना समितीवर येऊन त्यांनी घटना लिहावी. परंतु काँग्रेसच्या अनेक पुढाऱ्यांना असं वाटत नव्हतं. वल्लभभाई पटेल असतील, नेहरू असतील, गांधी असतील यांनी बाबासाहेबांना संविधान सभेत येऊ नये म्हणून त्यांच्या मार्गात अनेक अडचणी निर्माण केल्या. शेवटी बाबासाहेबांसारख्या ज्ञानसागरापुढे प्रज्ञासूर्यापुढे त्यांना झुकावेच लागले. विजयालक्ष्मी पंडित परदेशी न्यूझीलंडला गेल्या होत्या की आमच्या भारताचं संविधान तिथल्या कायदे पंडितांनी लिहावे. परंतु तिथले कायदे पंडित काय सर्व इतर देशातील कायदे पंडित म्हणाले, तुमच्या देशात इतके विद्वान असताना तुम्ही आमच्याकडे काय येता? जर त्यांनी नकार दिला तर आम्ही लिहू. म्हणजे सगळ्यांना इतक्या बाबासाहेबांबद्दल विश्वास होता, पण या भारतातील पुढाऱ्यांना बाबासाहेबांबद्दल विश्वास नव्हता. परंतु कुणीच भारताचं संविधान लिहू शकलं नाही. शेवटी बाबासाहेबांच्या विद्वत्तेपुढे त्यांना झुकावेच लागले आणि बाबासाहेबांना संविधान समितीवर घेण्यात आले. या संविधान समितीवर घेतल्यानंतर 2 वर्ष 11 महिने 17 दिवसात अगदी कमी वेळात बाबासाहेबांनी भारताचं संविधान तयार केलं, जे काँग्रेसला 1928 ते 1946 पर्यंत म्हणजे 18 वर्षात जमले नाही. ते बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 13 दिवसात असं 17 दिवसात पूर्ण केलं. 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय स्वातंत्र्याबरोबर बहुजनांच्या सामाजिक स्वातंत्र्यासाठी, मानसिक शारीरिक गुलामीत अडकलेल्या शोषितांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी लिहिलेले संविधान तर जगातील एकमेव लोकशाहीवरील कायदा असलेले संविधान आहे. त्यासाठी बाबासाहेबांनी 60 देशांच्या संविधानाचा सखोल अभ्यास केला. ज्यावेळी या संविधानाची उद्देशिका लिहिण्याची वेळ आली, अनेकांनी सांगितलं देवाच्या नावाने संविधान पूर्ण झालं पाहिजे, अनेकांनी हे सांगितलं अल्लाहच्या नावाने पूर्ण करा, कोणी सांगितलं येशूच्या नावाने पूर्ण करा. पण बाबासाहेबांनी सांगितलं जनतेच्या नावाने पूर्ण करा, कारण जनता म्हणजे कुठल्याही जाती धर्माची नसते. लोक म्हणजे ते सर्व जातीचे लोक समाविष्ट असतात. आणि म्हणूनच जर बघितलं तर भारताच्या संविधानाची सुरुवात आम्ही भारताचे लोक यापासूनच आहे. या जर बाबासाहेब स्वतंत्र भारताचे शिल्पकार कसे त्यांना का म्हटलं जातं, हे जर
जाणायचं असेल तर 5 नोव्हेंबर 1948च्या भाषणात टी कुसुमाचारी यांच्या भाषणातून ते काय म्हणाले? संविधान सभेत 7 सभासद होते, त्यातील एकाने राजीनामा दिला, एक अमेरिकेत, एक आजारी, 2 दिल्लीपासून दूर, एक संस्थानिक कामात बिझी असल्याने सभासद असून सुद्धा एक नव्हते. शेवटी सर्व भार एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पडला. आजारी असतानाही वेळ काळ प्रकृतीची तमा न बाळगता त्यांनी जीवापाड मेहनत केली, कठोर परिश्रम करून भारतीय संविधान लिहिलं. त्याबद्दल ते आदरास पात्र आहेत. त्याबद्दल आपण सर्वच त्यांचे ऋणी आहोत. अनेक वेळा घटना समिती बैठकीत डॉक्टर आंबेडकर आणि त्यांचे कार्यवाहक उपस्थित होते असेही त्यांनी सांगितले. सर्वांनीच त्यांचे अभिनंदन केले. यावरून जाणवते की भारतीय घटनेत कोणीही बाबासाहेबांना सहकार्य केलेच नव्हते. या सभेत काजी सय्यद कामरुद्दीन यांनी देखील अभिनंदन करत भावी पिढ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतील असे विधान केले. भारताचे संविधान भारतातच नाही तर या जगात देखील सर्वोत्तम कायद्याचे पुस्तक म्हणून मानले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मशास्त्रज्ञ होते. बाबासाहेबांना धर्मशास्त्रज्ञ म्हटलं तरी वावगं नाही करत, कारण ते खरोखरच धर्मशास्त्रज्ञ होते. 20व्या शतकातील सर्वात प्रज्ञावंत, सर्वात बुद्धिमान व्यक्ती होते. त्यांनी जगातील सर्व प्रमुख धर्मांचा तुलनात्मक अभ्यास केला. बौद्ध धर्म हा सर्वोत्तम आणि वैज्ञानिक कसा आहे हे त्यांनी जाणले. कारण या धर्मातच स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही मानवी जीवनातील जीवनमूल्य होती. त्यांनी डोळे झाकून कुठल्याही धर्माचा अनुकरण केलं नाही, तर फुले, कबीर यांच्या विचारातील जेवढा भाग त्यांच्या मनाला पटला, भावला तेवढाच त्यांनी स्वीकारला. त्याप्रमाणे ते भगवान बुद्धांना बौद्ध धर्माचे संस्थापक म्हणून स्वीकारत नाहीत, तर एक थोर मानवतावादी तत्वज्ञ म्हणूनच स्वीकारतात. त्यांनी 1950 पासूनच बौद्ध धर्मावर अनेक ठिकाणी भाषणे केली, लेख लिहिले. बुद्ध तत्वज्ञानाचा त्यांनी केलेला सखोल अभ्यास, त्यांची विचार प्रणाली पाहूनच त्यांनी लोककल्याणाचे सेवेचे जे व्रत हाती घेतले आहे, त्यांचे शील पालन, त्यांची नीतिमत्ता, सदाचरण, त्यांच्या जीवनातील शुद्धता, करुणा, मैत्री होती. शिलावर डाग पडेल असे कोणतेही कृत्य त्यांनी जीवनात कधी केले नाही. लोकांच्या दुर्गुणाविषयी कधीही त्यांनी खुशामत देखील केली नाही, तर चांगल्या कामासाठी लोकांना नेहमीच ते प्रोत्साहन करीत राहिले. ते नेहमी सोडेतोड बोलत असत. स्वतःसाठी किंवा सामाजिक कार्यासाठी त्यांनी कधीही अनैतिक मार्गाने पैसा मिळवला नाही. त्यांनी कधी भ्रष्टाचार केला नाही. भारतात शिक्षण घेऊन परतल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी मिळत असताना सुद्धा सामाजिक हितासाठी त्यांनी आता नोकरीचा त्याग केला होता. दिलीप कुमार असतील, बापू वाटेगावकर असतील यांनी देऊ केलेला पैसा देखील बाबासाहेबांनी नाकारला. या कार्याची दखल घेतच जागतिक धम्म परिषदेत त्यांना बोधिसत्व ही उपाधी 1954 साली मिळाली. त्याचबरोबर 1955 ला जागतिक धम्मगुरू दलाई लामा यांनी देखील त्यांना बोधिसत्व मानले. तथागत भगवान बुद्धांच्या काळानंतर या जगात बोधिसत्व कुणी झालेलं नाही. ही बोधिसत्व ही जगातील भगवान बुद्धानंतरची पहिली पदवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच मिळाली. बोधिसत्व म्हणजे काय, तर जगाच्या कल्याणासाठी प्रयत्नशील राहणारा विद्वान ही अतुलनीय पदवी आहे. याचाच अर्थ आहे बुद्धत्वाच्या वाटेवर चालणारा व्यक्ती. 14 ऑक्टोबर 1956 ला अशोका विजयादशमीच्या दिवशी सम्राट अशोकानंतर जगातील सर्वात मोठे आणि सामूहिक धर्मांतर घडवून आणणारे महान बौद्ध पुनरुत्थानी 3 दिवसात
8 लाख लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. काही दिवसातच बौद्ध स्थळांना भेट देऊन त्यांनी दी बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाची प्रस्तावना लिहिली. 6 डिसेंबरला या महामानवाचं महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या अंतिम संस्कार विधीला देखील 7 डिसेंबरला दादर या ठिकाणी या चैत्य स्तूपाच्या ठिकाणी भदंत आनंद कौशल्य यांनी 12 लाख लोकांना धम्मदीक्षा दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेबद्दल अनेकांची अनेक मते आहेत. डॉक्टर आंबेडकर 1915 साली कोलंबिया युनिव्हर्सिटीत शिकत असतानाच पंजाब केसरी लाला लजपत राय लंडनहून न्यूयॉर्कला आले होते. स्वातंत्र्य लढ्यात भारतीय विद्यार्थी सहभाग घेऊ इच्छितात का त्यासाठी भेटायला आले होते. त्यांना बाबासाहेबांनी सांगितलं, मी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होण्यापेक्षा प्रथमतः शिक्षणाला अधिक महत्त्व देतो, लढाई नंतर बघू. म्हणजेच शिक्षणाला किती महत्त्व होतं यावरनं जाणवतं. या युनिव्हर्सिटीत लाला लजपतराय इतर विद्यार्थ्यांशी चर्चा करत असताना प्राध्यापक सेलिगमन त्यांच्या चर्चेत सहभागी झाले. ते म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी राज्यशास्त्र समाजशास्त्र या विषयाबद्दल सखोल अभ्यास करत होते आणि याच्यावरूनच त्यांनी उद्गार काढले, भीमराव आंबेडकर भारतीय विद्यार्थ्यांतच नाही तर अमेरिकन विद्यार्थ्यांत देखील सर्वात बुद्धिमान व्यक्ती आहेत. भारताचे त्यावेळेचे गव्हर्नर जनरल होते लॉर्ड लिंथिंगो. ते म्हणतात, डॉक्टर आंबेडकर एकटेच 500 ग्रॅज्युएटच्या म्हणजे पदवीधरांच्या बरोबरीचे आहेत. त्यांनी स्वबळावर प्राप्त केलेली विद्वत्ता एवढी आहे की त्यांच्या बळावर ते शासनाच्या कोणत्याही पदावर बसू शकतात. हेच महात्मा गांधी त्यावेळी म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजारो विद्वानांच्या बरोबरीचे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न कसे यावर उत्तर तर जगातील इतर देशच देऊ शकतात. जगप्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठाने 2004 साली जे सर्वेक्षण केले, त्यांच्या विद्यापीठाला 250 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळी त्या 250 विद्यार्थ्यांत सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून प्रत्येक पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव नोंदणी होत असे. अशा 250 विद्यार्थ्यातील 100 विद्यार्थ्यांची त्यांनी लिस्ट केली. या 100 विद्यार्थ्यांमध्ये सर्वोत्तम विद्यार्थी कोण आहे, त्याने त्याच्या विषयात सामाजिक कार्यात कसे कार्य केलेले आहे अशा व्यक्तीचा शोध घेतला आणि या क्षेत्रात भीमराव रामजी आंबेडकर ह्या 100 लोकांमध्ये 1 नंबरवर आले. त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या परिचयाची लिस्ट लावली. त्या परिचयात ते 1 नंबरवर नाव लिहितात, फाउंडिंग फादर ऑफ मॉडर्न इंडिया. म्हणजेच काय, आधुनिक भारताचा संस्थापक डॉक्टर B.R. आंबेडकर. इतकंच नाही तर या विद्यापीठाने त्यांच्या विद्यापीठातील सर्वांना प्रेरणा मिळावी यासाठी लेहमन लायब्ररीच्या दरवाजा समोरच ब्रांझ धातूचा पूर्णाकृती पुतळा बसवला. त्याच्या खाली लिहिले, सिंबल ऑफ दी नॉलेज डॉक्टर B.R. आंबेडकर. त्यावेळी या पुतळ्याचे अनावरण केले ते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी. ते म्हणतात, जर तुम्ही कधी भारतात गेला, तेथील लोकांना उद्देशून ते म्हणतात, तुम्ही कधी भारतात गेला तर ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म झाला तेथील त्या मऊ गावी जा, तेथील माती कपाळाला लावा. मी जेव्हा जाईन त्यावेळी मी सुद्धा असंच करणार आहे. पुढे ते म्हणतात, जर यांच्यासारखे नेते आपल्या देशात जन्माला आले असते तर आपण त्यांना सूर्य म्हटलं असतं. बाबासाहेबांच्या प्रती त्यांचे विचार किती समर्पक आहे, आपण त्यांना प्रज्ञा सूर्य म्हणतो. ही गोष्ट जगातील 195 देशांनी त्यावेळी मान्य केली. याच कोलंबिया विद्यापीठात भारतात कुठेही बाबासाहेबांचं पुस्तक वाचलं जात नाही, पण या कोलंबिया विद्यापीठात मात्र 1935 ते 38 च्या दरम्यान
बाबासाहेबांनी लिहिलेले वेटिंग फॉर विजा हे आत्मचरित्रपर पुस्तक त्यात त्यांना आलेल्या अस्पृश्यतेचा प्रसंग अनुभवांच्या आठवणीचा समावेश आहे. हे पुस्तक याची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा देणारं सूत्र पाठ्य पुस्तक म्हणून वाचलं जातं. 2007 मध्ये सर्वश्रेष्ठ भारतीय कोण या सर्वेक्षणामध्ये 60 सर्वश्रेष्ठ भारतीयांमध्ये सर्वात प्रथम क्रमांक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच होता. 2012च्या CNN, IBN, हिस्ट्री टीव्ही 18 व आउटलुक इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात द ग्रेटेस्ट इंडियन मेकर कोण आहे यात नेहरू, पटेल, गांधी यांना मागे टाकत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द ग्रेटेस्ट इंडियन मेकर आहेत हे सर्वप्रथम क्रमांकाने घोषित झाले. यात 28 परीक्षक होते. या शबाना आझमी आणि अमिताभ बच्चन हे जज होते. हे देखील परीक्षकात होते. देश विदेशातील 20 कोटी पेक्षा जास्त लोकांनी बाबासाहेबांबद्दल मत केले होते. संयुक्त राष्ट्रसंघाने बाबासाहेबांना वैश्विक प्रणेता म्हणूनच घोषित केलेले आहे, गौरव केलेला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने 10,000 वर्षाच्या इतिहासाचं संशोधन केलं आणि लोककल्याणाचं कार्य करणाऱ्या 100 महामानवांची यादी तयार केली. यात 1 नंबरवर तथागत भगवान बुद्ध, शांती मैत्रीचे प्रतीक. 2 नंबरवर भगवान महावीर, अहिंसेचे प्रतीक. 3 नंबरवर सम्राट अशोक, चक्रवर्ती व शौर्य प्रतीक. तर 4 नंबरवर आधुनिक काळातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मानवता आणि ज्ञानाचे प्रतीक ठरले. केम्ब्रिज विद्यापीठाने अनेक शास्त्रात प्रभुत्व असणाऱ्या 100 विद्वानांचे संशोधन केले. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 64 विषयात प्रभुत्व असलेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकूण 32 पदव्या स्वमेहनत व संघर्षपूर्वक वाटचाल करून मिळवल्या आहेत. नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ प्राध्यापक अमर्त्य सेन म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व काळातील सर्वोच्च शिक्षित भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहे. ते जगातील महान अर्थतज्ञ आहे. त्यांना मी माझे गुरु मानतो. तर भारताबाहेर लोकांचे प्रेरणास्थान देखील बाबासाहेब आंबेडकर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव भारतातील नाही तर जगभरातील समता लढ्यात झालेलाच दिसून येतो. तसेच बाबासाहेबांच्या तत्वज्ञानामुळे इतर देशातील शोषित पीडित लोकांना त्यापासून प्रेरणा मिळते. याचं उदाहरण म्हणजे 1 नंबरला जपान मधला जर बुराकू नावाची शोषित जमात आहे. या जमातीतील नेत्यांनी भारतात येऊन आंबेडकरी तत्वज्ञानाचा अभ्यास केला. त्यापासून प्रभावित होऊन या नेत्यांनी जपान मध्ये त्यांच्या बुराकी जमातीत आंबेडकरी तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करीत आहे. ही जमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपलं प्रेरणास्थान मानते. नेपाळमधील देखील दलित शोषित पीडित लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित झाले. ते बाबासाहेबांना आपले मुक्तिदाता मानतात. नेपाळी आंबेडकरवादी चळवळ चालवतात. आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचे पालन करणे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा जातीभेद, निष्ठ भेदभाव आणि अस्पृश्यता दूर करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे असे नेपाळी जनता मानते. तैवानमधील देशातील बौद्ध संस्था बाबासाहेबांच्या धार्मिक ग्रंथाच्या जगातील विविध भाषेत लाखो प्रती करून प्रकाशित करतात आणि मोफत वाटतात. युरोपमधील हंगेरी देशातील सांजा गांजा शहरातील जिप्सी समाजात लोक राहतात. यांच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून प्रेरणा प्रभावित होऊन इसवी सन 2007 ला डॉक्टर आंबेडकरी स्कूल हंगेरी या शाळेची स्थापना केली. या विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं असून त्यांची विविध चित्र, विचार लावण्यात आले आहे. येथील विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाठही शिकवले जातात. त्यामध्ये बाबासाहेबांनी शिक्षणासाठी केलेला संघर्ष, जातीविरोधी चळवळी, भारतीय संविधान निर्मितीतील अमूल्य योगदान या गोष्टी शिकवल्या जातात. या देशाचे पालकमंत्री आहेत पालकोन मिक्स यांनी या शाळेला भेट दिली
हंगेरीतील जय भीम नेटवर्क यांनी या शाळेला 14 एप्रिल 2016 ला बाबासाहेबांचा अर्धपुतळा भेट दिला. जिप्सी समुदाय देखील अस्पृश्यांप्रमाणे भारतातील अस्पृश्यांप्रमाणे कनिष्ठ मानला जात होता. शिक्षण व इतर मूलभूत गरजांपासून सुविधांपासून वंचित ठेवण्यात आला होता. 1990 च्या सुमारास उत्तरदार येथील हंगेरियन नेते भारतात आले. भारतीय दलित व आपल्यातील साम्य पाहून अनुभवले. धर्मांतरानंतर त्यांच्यात झालेला बदल यामुळे याची प्रेरणा घेऊन जिप्सी नेता जानोस ओरोसोस यांनी डॉक्टर आंबेडकरांना दलित अस्पृश्य व बहुजन समुदाय यांच्या उत्कर्षासाठी केलेला संघर्ष त्यांना प्रेरक ठरला. त्यांनी जिप्सी समाजात जागृती केली. इतकंच नाही तर त्या समाजात बाबासाहेबांचे विचार रुजवण्याचे काम केले. तसेच डॉक्टर बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून धर्मांतर घडवले. त्याप्रमाणे जिप्सी नेत्यांनी प्रेरणा घेऊन आपल्या समाज बांधवांना बौद्ध धर्मात रूपांतर करण्यास सुरुवात केली. साजाकोजा शहरात प्रथमच 2000 साली निर्माण झालेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने शाळा असून गुलामगिरीतून बाहेर काढण्याचे त्यांचे प्रयत्न आहे. हंगेरी देशात बाबासाहेबांच्या 3 शाळा आहेत बाबासाहेबांच्या नावाने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकूण 32 पदव्या संपादन केल्या. त्यात BA, MA, PhD, MSc, बॅरिस्टर इन लॉ, BSc, LLD, DLD इत्यादी अत्यंत महत्त्वपूर्ण पदव्या आहेत. त्याबरोबर त्यांना 12 भाषांचे ज्ञान होते. तर 64 शास्त्र ज्यामध्ये गायनशास्त्र असेल, पाकशास्त्र, भाषाशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, समाज असे अनेक शास्त्रात ते पारंगत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर तत्वज्ञानावर 1968 पर्यंत 9 लोकांनी PhD मिळवली आहे. तर 16 विद्यार्थी सध्या PhD करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे नाव मिळवले ते नीतिमत्तेने, शिलाचे पालन करून, स्वप्रयत्नाने संघर्ष करून. लहानपणापासून त्यांनी अस्पृश्यता अनुभवली होती म्हणून त्यातच कितपत पडले नाही तर प्रत्येक लढाईत त्यांना संघर्ष करावा लागला. अनेक वेळा त्यांना मारण्याची, धमक्यांची पत्र देखील आली. तर अनेक ठिकाणी त्यांच्यावर प्राणघातक हल्ले सुद्धा झाले. तरी कुठल्याही संकटांना न घाबरता निर्भयपणे एका महायोद्ध्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवन संघर्षाचा हा लढा दिला. म्हणूनच भारतातच नाही तर जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक नंबरचे लोकनायक ठरले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने फक्त शाळा, कॉलेजेस नाही तर परदेशात भारतात अनेक रस्ते देखील आहेत, अनेक नगर देखील आहेत. त्यांच्या नावाने भारतात एकूण 36 पुरस्कार भारतात दिले जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी, समाजासाठी, स्त्रियांच्या प्रगतीसाठी केलेले कार्य भारतातीलच नाही तर जगातील इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिले जाते. आणि म्हणूनच जागतिक कीर्तीच्या या महामानवाला विश्वरत्न संबोधन हे योग्यच ठरते. ते फक्त विश्वरत्न नाही, विश्वनायक, विश्वभूषण देखील आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे नाही तर जगाचेच विश्वरत्न आहे. आणि त्यांना विश्वरत्न म्हणणं हे त्यांच्या केलेल्या कार्याचा गौरव आहे. इतकं सांगते. पुन्हा एकदा या ठिकाणी मी महामानवांना वंदन करते, भिक्खू संघाला वंदन करते. सुरुवातीला नाव घेणं राहून गेलं. चैत्यभूमीचे व्यवस्थापक आणि मुंबई प्रदेशचे संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष प्रदीप कांबळे गुरुजी देखील यांना देखील माझा जय भीम. आणि ज्यांनी या प्रवचन मालिकेचे नियोजन आयोजन केले असे सगळे मुंबई महाराष्ट्र केंद्राचे सर्व पदाधिकारी, येथे उपस्थित असलेले सर्वच श्रामणेर बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक शिक्षिका या सर्वांनी माझा विषय शांतपणे ऐकून घेतला याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करते. इथे थांबते. सर्वांना पुन्हा एकदा नमो बुद्धाय, जय भीम.